आणि आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर। आता राज ठाकरे हे आता कार्यक्रमस्थळी रवाना होत आहेत असंच दिसतंय। ते आता त्यांच्या गाडीच्या बाहेर सध्या उभे आहेत आणि थोड्याच वेळात राज ठाकरे कार्यक्रमस्थळी रवाना होतील असं सध्या तरी समजतंय। शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव पार पडतोय आणि या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे। राज ठाकरे आपल्या गाडीत बसतायत, त्यांच्या मागे संजय राऊत आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत, आदित्य ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतायत। त्यामुळे आता ही नेते मंडळी थोड्याच वेळात रवाना होतील कार्यक्रमस्थळी अशी सध्या तरी माहिती मिळतेय। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। भूषण, काय अपडेट आहे तुमच्याकडे? आयोजित चित्रपटावरचं आहे आणि अगदी विशेष आणि अगदी खास बाब म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे चित्रपटाचं उद्घाटन करणार आहेत। आणि अगदी थोड्याच वेळात सध्या शिवसेनेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही बंधू आणि दोघांचेही परिवार इथे येणार आहेत। इथे येऊन हा संपूर्ण उद्घाटन सोहळा जो आहे त्याचा कार्यक्रम जो पार पडणार आहे। सध्या मी याच ठिकाणी आहे आणि इथे पासून सध्या इथं आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। शिवसैनिक, मनसैनिक आणि इथं आपल्याला जमलेले पाहायला मिळत आहेत। प्रत्येकाची एक वेगळी उत्सुकता आहे की हे दोन्ही बंधू एकत्र येऊन एक वेगळी उत्सुकता आहे की हे दोन्ही बंधू एकत्र येऊन इथं येऊन नेमकं काय भाष्य करणार किंवा आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काही भाष्य करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र ही अगदी आगळी वेगळी आणि ऐतिहासिक बाब आहे की उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या संपूर्ण दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। आणि एकंदर अगदी मागील वर्षीपर्यंत दोन्ही पक्षांमध्ये, दोन्ही भावांमध्ये, दोन्ही बंधूंमध्ये आपल्याला काहीसा तणाव पाहायला मिळाला। अगदी मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जेव्हा या दीपोत्सवामध्ये कंदिलावरती मनसेचे इंजिनची छायाचित्र पाहायला मिळाली तेव्हा स्वतः ठाकरेंच्या शिवसेनेने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। आणि अगदी या वर्षी अगदी चित्र उलट आहे, स्वतः उद्धव ठाकरे या दीपोत्सवाचं उद्घाटन करत आहेत। त्यामुळे दोन्ही भावांमधला जी कटुता होती, जे वादविवाद होते ते संपूर्ण आता आपल्याला सरलेले पाहायला मिळतात आणि दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत। हो, आणि तसंच दिसतंय सध्या तरी भूषण, राज ठाकरे स्वतः गाडी चालवत निघालेले आहेत कार्यक्रमस्थळी आणि त्यांच्या बाजूला स्वतः उद्धव ठाकरे बसलेले आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो सध्या लोकशाही मराठीवर। शिवाजी पार्कवर मनसेच्या दीपोत्सव सोहळ्याच्या अनुषंगानं राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकाच गाडीतनं जात आहेत। उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या बाजूला बसलेत। राज ठाकरे स्वतः गाडी चालवत आता कार्यक्रमस्थळी रवाना झाल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत। एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर। शिवाजी पार्कवर मनसेचा दीपोत्सव सोहळा हा आज पार पडणार आहे आणि उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे। आणि याच उद्घाटन सोहळ्यासाठी आता हे दोन्ही नेते आपल्या कुटुंबासह शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानाहून कार्यक्रमस्थळी निघालेले आहेत। स्वतः राज ठाकरे गाडी चालवत कार्यक्रमस्थळी रवाना झालेत आणि त्यांच्या सोबत त्यांच्या बाजूला उद्धव ठाकरे बसल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। आज काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतायत, त्यापैकीच ही एक महत्त्वाची घडामोड। राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकाच गाडीत बाजूला बसून कार्यक्रमस्थळी रवाना होत असल्याची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर। राज ठाकरेंच्या हाती गाडीचं स्टेअरिंग आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या बाजूला बसलेले आहेत आणि ठाकरे बंधूंची ही अनोखी स्टाईल, हा अनोखा ठाकरे बाणा हा आपल्याला सध्या दिसतो आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे सोबत एकाच गाडीतनं कार्यक्रमस्थळी रवाना झालेले आहेत। आणि आता ही दृश्य आपण पाहतो, ताजी दृश्य आहेत, थेट दृश्य आहेत। हा सगळा गाड्यांचा ताफा शिवाजी पार्कवर दाखल झालेला आहे। थोड्याच वेळात या दीपोत्सवाचं उद्घाटन केलं जाईल। मुंबईच्या शिवाजी पार्क इथं मनसेकडनं हा दीपोत्सव साजरा केला जातो आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।